नहीं गली है आप उसको रोक सकते हैं, जो बहुत ज़्यादा जा चुकी है उसको आप कुछ बदलाव नहीं कर सकते हैं। तो इसके लिए एक वज़न ठीक करना, दूसरा कैल्शियम की मात्रा सही मात्रा में आपके खाने में, आहार में होनी चाहिए। औसतन 500-600 ग्राम कैल्शियम हमारे आहार में होता है। अगर आप कुछ मेडिसिन नहीं ले रहे हैं तो कैल्शियम सप्लीमेंटेशन, विटामिन डी वगैरह लेना चाहिए। कम से कम 15 से 20 मिनट धूप में जाना चाहिए, सुबह की धूप में 7 से 11 बजे के बीच में, शाम की धूप में नहीं, सुबह की धूप में, जिससे कि जो शरीर में विटामिन डी बनने का माध्यम है धूप, वो उसे मिले और विटामिन डी की कमी ना हो। व्यायाम कौन सा करना चाहिए, ये एक इम्पॉर्टेंट चीज़ है। व्यायाम जो है 2 तरह का होता है। एक होता है वेट बियरिंग एक्सरसाइजेज, जिससे कि मांसपेशियाँ बनती हैं, और दूसरा होता है कार्डियक एक्सरसाइजेज, जिससे कि दिल की धड़कन बढ़ती है। तो दोनों ही व्यायाम अपनी अपनी जगह ज़रूरी हैं। जो कार्डियक एक्सरसाइजेज होती है जिसमें उसमें वॉकिंग आएगा, जॉगिंग आएगा, स्विमिंग आएगा या एरोबिक्स आएगा, ये सब चीज़ें जो होती हैं, योगा आएगा, ये सब कुछ कार्डियक एक्सरसाइजेज है। कम से कम हफ्ते में 5 दिन 20 से 30 मिनट व्यायाम करना चाहिए। ऐसा ज़रूरी नहीं है कि जिस दिन आपने शुरू करा उसी दिन से हफ्ते में 5 दिन करना ज़रूरी है। जब शुरुआत करते हैं तो पहले दिन 10 मिनट करने का, थोड़े दिन बाद उसे 15 मिनट करने का, फिर 20 मिनट करने का। ज़रूरी नहीं है कि आप एक बार में 30 मिनट व्यायाम करें। अगर उसे पार्ट में 10 मिनट 10 मिनट 10 मिनट करके भी अगर दिन भर में व्यायाम करते हैं तो वो भी उसके लिए पर्याप्त होता है। दूसरी एक्सरसाइज होती है वेट बियरिंग एक्सरसाइजेज। ऑस्टियोपोरोसिस के लिए ज़रूरी है, उसके बचाव के लिए आपको वेट बियरिंग एक्सरसाइजेज करना भी ज़रूरी है। वेट बियरिंग एक्सरसाइजेज मतलब जिसमें मांसपेशियाँ बनती हैं, जिसमें मांसपेशियों में की ताकत का इस्तेमाल होता है। जैसे कुछ वज़न उठाना, आजकल जिम में डंबल्स वगैरह उठाते हैं, लेकिन इसके अलावा घर पे भी दूसरी वेट बियरिंग एक्सरसाइजेज योगासन में जो होती हैं वो वेट बियरिंग एक्सरसाइजेज होती हैं, वो कर सकते हैं। ज़रूरी नहीं है कि ये व्यायाम हर रोज़ किए जाए। हफ्ते में 2 से 3 दिन भी अगर वेट बियरिंग एक्सरसाइजेस व्यायाम किए जाए तो ये काफ़ी होता है। जो ये व्यायाम होता है इससे मांसपेशियाँ बनती हैं। जब ये मांसपेशियाँ बनती हैं तो इन्हीं मांसपेशियों से हड्डियों को जो ब्लड सप्लाई है इन्हीं के थ्रू जाता है। मैं प्रोस्टेट कैंसर के बारे में मैडम ने आपको बताया, और प्रोस्टेट कैंसर के बारे में मैडम ने आपको बताया, और लंग कैंसर के बारे में मैडम ने आपको बता दिया है। तो बस मुझे ये सिर्फ गायनेक के बारे में कुछ चीज़ें और स्क्रीनिंग के बारे में कुछ चीज़ें आपको बतानी थी। मुझे किसी ने पूछा है व्यायाम ज़्यादा करने से क्या नुकसान हो सकता है। व्यायाम ज़्यादा करने से भी नुकसान हो सकता है। सबका शरीर अलग अलग है, आपको कितना व्यायाम सूट करता है और आपके लिए अच्छा है ये हमको डिसाइड करना पड़ेगा। जैसे हम जो एरोबिक एक्सरसाइज है, कोई बहुत तेज़ भागता हुआ भी बड़े आसानी से कर लेता है, और कोई वॉकिंग सिर्फ वॉकिंग करने के लिए गया है तो भी उसकी सांस फूलने लगती है। तो जब हम एरोबिक एक्सरसाइज कर रहे हैं तो हमारी एक्सरसाइज ऐसी होनी चाहिए कि हम एक्सरसाइज करते वक्त हमारे पास जो व्यक्ति खड़ा हुआ है उससे हम साफ साफ शब्दों में बात कर सकें। इससे ज़्यादा सांस हमारी नहीं फूलनी चाहिए कि हम पास में खड़े हुए व्यक्ति से बात नहीं कर पा रहे हैं, या इतनी धीरे भी नहीं होनी चाहिए कि एक्सरसाइज करते वक्त, व्यायाम करते वक्त हम आराम से गाना गा पा रहे हैं। मतलब हमारे शरीर की धड़कन इतनी बढ़नी चाहिए जो कि हम सिर्फ आसानी से बात कर सकें, उससे ज़्यादा भी नहीं और उससे कम भी नहीं। दूसरा, एक्सरसाइज कितने समय करनी चाहिए। ये ऐसा है कि अब जैसे जो स्पोर्ट्स खेलते हैं, सब खेलते हैं, वो 1 घंटा 2 घंटा इतनी देर तक भी व्यायाम कर सकते हैं, क्योंकि वो इतने समय से खेल रहे हैं। जब आप नए सिरे से चालू करेंगे तो नॉर्मल जो आपका है आप 10 मिनट 15 मिनट से चालू करें। आधे घंटे से ज़्यादा करने की ज़रूरत नहीं पड़ती है, क्योंकि उससे ज़्यादा करने में जब आपने आज तक नहीं किया है, जो चीज़ अभी तक नहीं करी, आप उसे एकदम से करने की कोशिश करेंगे तो कहीं ना कहीं आपका शरीर जवाब दे देगा। या तो आपको मांसपेशियों में स्ट्रेन आ जाएगा, या हड्डियाँ दुखने लगेंगी, या पीठ दुखने लगेगी, डिस्क प्रोलैप्स हो जाएगा। तो अगर आपने नया चालू किया है तो अगर आप 20-25 मिनट पर पहुंच गए हैं तो इतना काफ़ी है, और अगर आप पहले से करते हैं और आसानी से कर पा रहे हैं तो उतना करते रहना चाहिए। धन्यवाद।
धन्यवाद मॅडम. आता आपल्या ह्या सत्राच्या ज्या अध्यक्ष आहेत डॉक्टर मायाताई कुलकर्णी, त्यांना मी इथे आपल्याला महिला समितीच्या अध्यक्ष झाल्यानंतर मी एक प्रोजेक्ट डोळ्यासमोर घेतलं. माझ्या कल्पनेप्रमाणे ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर ह्या दोन जास्त महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्या महिलांसाठी. हा प्रोजेक्ट फक्त महिलांसाठी म्हणून मी तयार केला आणि फेसकॉमच्या लोकांनी म्हणजे चौधरी सरांनी, रोडे सरांनी मला खूप त्याच्यात सहाय्य केलं आणि ह्याचे आम्ही कितीतरी कॅम्प्स घेतले. डॉक्टर तुम्हाला आम्ही ते पुस्तक दिले टू अवॉइड कॅन्सर, म्हणजे कॅन्सर व्हायची वेळच येऊ नये, त्याला ताबडतोब कसा डायग्नोज करावा हे सगळं त्याच्यात लिहिलेलं आहे. आम्ही भागातल्या बायका म्हणजे आमची तळागाळातल्या बायकांसाठी उपयोग होतो. म्हणजे आम्ही सगळ्या खेड्यामध्ये जाऊन कॅम्प्स घेतो आणि फेसकॉमचा हा फार क्रेडिटेबल प्रोजेक्ट आहे असं मला वाटतं. ह्या ग्रामीण भागात कॅम्प घेतल्यामुळे ह्या बायकांना सगळ्यांना समजू लागले की कॅन्सर आधी कसा करा, म्हणजे आधी लवकर किंवा डायग्नोज कसा करावा. महिलांना सांगते ही जी पुस्तकं आहेत 20-20 रुपयाची आहेत ती तुम्ही 5 नाही 10 नाही किती पण घेऊ शकता. तुमच्या मोलकरणी, तुमच्या बाजूच्या बायका, तुमच्या घरी काम करणाऱ्या स्त्रिया किंवा त्यांचे नातेवाईक सगळ्यांना देऊ शकता. त्यांनी सांगितलं आपल्याला, माधुरी मॅडमने सांगितलं की ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन, ही जी ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन आहे ती डिटेल त्या पुस्तकात लिहिलेली आहे. ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन मॅडम 5 स्टेप्स आहेत. त्या 5 स्टेप्स त्याच्यात डिटेल मी दाखवलेल्या आहेत. त्याचं आम्ही पॉवर प्रेझेंटेशन केलेलं आहे. दुर्दैवाने इथे प्रोजेक्टर नसल्यामुळे मी ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या आम्ही जिथे जिथे महिलांच्या कॅम्पला जातो तिथे तिथे आम्ही त्याचं प्रेझेंटेशन करतो आणि शेवटी डेमॉन्स्ट्रेशन पण करतो की तुम्ही आपली स्वतःची ब्रेस्ट स्वतःच कशी तपासाल. बाकीच्या अजून काही गोष्टी आहेत त्या सुद्धा आम्ही म्हणजे पॅप टेस्ट स्मिअर आहे ना, पॅप टेस्टचे पण आम्ही शिबिरे घेतो, कॅम्प घेतो. ममता हॉस्पिटल मी 2दा पॅप स्मिअरचा कॅम्प घेतला आहे. सगळ्या स्त्रियांची ही स्क्रीनिंग टेस्ट आहे. आपल्या तुम्ही पण 40 वर्षाच्या पुढे दवाखान्यात गेलं तर तुम्ही पॅप टेस्ट करायला म्हणून जा 3 वर्षातनं एकदा. 3 वर्षातनं एकदा आपल्या अंगावर जाणारं पांढरं पाणी चांगलं असलं तरी म्हणजे रुटीन असलं तरी तपासून घ्यायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. नंतर स्तनांचा कॅन्सर मॅमोग्राफी केली म्हणजे प्रिव्हेंटिव्ह, तुम्हाला काही नसला त्रास तरी सुद्धा 3-4 वर्षातनं एकदा 5 वर्षातनं एकदा मॅमोग्राफी करून घ्यावी. समजा तुमच्या कुटुंबात कोणाला कॅन्सर असेल, आईला, बहिणीला, मावशीला, आजीला, आत्याला, हो, तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही लवकर तपासणी करून घ्यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण त्या पुस्तकात दिलेली आहे. कॅन्सर सर्व्हिसमध्ये बऱ्याचशा गोष्टी डॉक्टर भतवालनी सांगितल्या आहेत, पण त्यातल्या 1-2 गोष्टी मला ऍड कराव्या वाटतं. डॉक्टर कॅन्सर सर्व्हिसचं एक वॅक्सिन निघालंय. कॅन्सर सर्व्हिसचं इंजेक्शन गार्डासिल नावाचं एक वॅक्सिन आहे. ते वॅक्सिन मुलींना लग्नाच्या आधी, ह्याचा अर्थ आहे प्रत्यक्ष पहिला शारीरिक संबंध येण्यापूर्वी द्यायला पाहिजे. आणि हे वॅक्सिन 3दा द्यावं लागतं, एकदा, पुन्हा 2 महिन्याला आणि पुन्हा 6 महिन्याला. हे जर व्हॅक्सिन आपण मुलींना दिलं तर त्यांना कॅन्सर सर्व्हिस होत नाही. ह्या गोष्टी पण त्या सगळ्या पुस्तकात डिटेल दिलेल्या आहेत. ते इंजेक्शन कधी घ्यायचं, कसं घ्यायचं आणि केव्हा द्यायचं, ह्या गोष्टींनी कॅन्सर सर्व्हिसचे बरेचसे पेशंट आपले कमी झालेले आहेत. पॅप टेस्टमुळे कमी झालेले आहेत. दवाखान्यात जाऊन पॅप टेस्ट आवर्जून करून घेणं हे तुमच्या पुढच्या निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे. ह्याच्या बाबतीत एक रवींद्रनाथ टागोरांची खूप सुंदर कविता आहे, 1 मिनिटाची आहे बरं का पवासाहेब. ते काय म्हणतात, सूर्य अस्ताला गेल्यावर पृथ्वीला प्रकाश देण्याचं काम कोण करणार, विचारतात शब्द सारे, मान खाली घालून मूग झाले चंद्रतारे. आणि मग अशापैकी एक
आणि मग एक धिटुकली पण ती हळीच पुढे झाली आणि म्हणाली, प्रभो माझ्यानं होईन तेवढं करेल. धन्यवाद. धन्यवाद मायाताई. इतकी सुंदर आणि मौलिक अशी माहिती आपल्याला मिळते. त्यांना वेळेअभावी मला थांबवावं लागलं तिघींनाही, त्याबद्दल मी क्षमा मागते तुमची. परंतु खूप खूप छान आपल्याला माहिती मिळालेली आहे. त्यापैकी मी जी आधी सुरुवातीला 60 जणांनी तीळ खाण्याची गोष्ट सांगितली तो विनोदाचा भाग होता. तो डॉक्टर्सनी मनावर घेऊ नये, पण डॉक्टर्सनी सांगितलेल्या तिळा इतक्या बारक्या गोष्टी सगळ्याच्या सगळ्या आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजेत. इतक्या त्या महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. इतकी मौलिक माहिती आपल्याला दिल्याबद्दल आपण त्यांचा एक छोटासा सत्कार करूया. मी सावली ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा जयश्रीताई यांना विनंती करते. माधुरी बाफना यांचा सत्कार त्यांनी करावा. त्यानंतर डॉक्टर पल्लवी भटवाल यांचाही सत्कार होईल. सुलभा कुवर त्यांचा सत्कार करतील. आणि सत्राच्या अध्यक्षा डॉक्टर मायाताई कुलकर्णी यांचा सत्कार पुन्हा जयश्रीताई शहा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. अजून कार्यक्रम संपलेले नाहीत. भारी कार्यक्रम आम्ही मुद्दाम शेवटी ठेवलेले. आता याच्यानंतर पुढचा जे सत्र आहे त्याच्यामध्ये शासकीय योजना व अंमलबजावणी आणि वक्ते आपले अध्यक्ष आहेत मुख्य सचिव कासखेडीकर या ठिकाणी आलेले. प्रचंड अनुभव आहे त्यांना. ते आपला तो अनुभव त्यांच्या भाषणातून आपल्याला ऐकायला मिळेल. ज्योती देवरे तहसीलदार आहेत, त्या दुपारी आल्या त्या, परंतु ते खूप कार्यबाहुल्यामुळे आता येऊ शकल्या नाहीत. कौटुंबिक आहे, आर्थिक अडचणी, अशा अनेक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो. अशा वेळा जर शासनाचा काही आधार मिळाला, शासनाचा काही सपोर्ट मिळाला, तर या आपल्या अडचणी काही प्रमाणात आपण सुसह्य करू शकतो. आणि त्यामुळेच आपल्याला या योजनांची आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. आणि त्यासाठी मी आजचे पहिले वक्ते आहेत आपले श्री मानसिंग जगताप यांना विनंती करेन की त्यांनी आमच्या सर्व ज्येष्ठांना या संदर्भात मार्गदर्शन करावं. व्यासपीठावरील उपस्थित सज्जनो, बराच वेळ झालेला आहे. दुपारी जागरण करायची सवय नाही, रात्री जागरण होतात. जेवण झालेलं आहे तरी या ठिकाणी 20-25% या ठिकाणी उपस्थिती आहे. उपस्थित राहिलेले आहे त्यांच्याबद्दल आभार मानतो. जे गेलेले आहेत त्यांना धन्यवाद देतो. ज्येष्ठ नागरिक म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि या शब्दांनी, या शब्दामुळे शासनाने आपल्याला सन्मान दिलेला आहे. ओल्डर पर्सन हा शब्द बाजूला राहिला आणि सिनियर सिटीजन हा शब्द बाजूला झाला. राष्ट्रीय पातळीवरील आणि राज्य पातळीवर संघटनेने हा बदल केलेला आहे. त्यामुळं वयोवृद्ध व्यक्ती ही सन्मानार्थ आहे अशा प्रकारची भावना शासनाची झालेली आहे. त्याची प्रचिती थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. या सभागृहामध्ये बहुतेक जे ज्येष्ठ नागरिक आलेले असतील, रेल्वेने आलेले असतील, एसटीने आलेले असतील. जे रेल्वेने आलेले आहेत त्यांनाही प्रवास भाड्यामध्ये 40% आणि 60% सवलत मिळालेली आहे. एसटी भाड्यामध्ये सवलत झालेली आहे. रेल्वेमध्येही एसटी भाड्यामध्ये 65च्या पुढेही फक्त 50% सवलत दिली जाते आणि रेल्वेमध्ये 40% आणि 60% सवलत प्रवास भाड्यामध्ये.
दिली जाते. या ठिकाणी एक 4 दिवसापूर्वीच आपण बातमी ऐकली असेल की सेंट्रल गव्हर्नमेंटने 60 हे ज्येष्ठ नागरिकांचं वय समजावं. त्यामुळं एस टी महामंडळ आपल्याला 65च्या पुढे या सवलती देते, यापुढे 60 वर्षाच्या पुढे सवलती दिल्या जातील. एस टी महामंडळाची जी बस आहे त्याच्यामध्ये जर आतमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी काही जागा राखून ठेवलेल्या आहेत. रेल्वेमध्ये प्रत्येक डब्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी काही जागा राखून ठेवलेल्या आहेत. त्या जागा एस टीमध्ये कमी आहेत आणि रेल्वेमध्ये कमी आहेत, त्या वाढवून घेण्याची जरुरी आहे. रेल्वेमध्ये प्रवास भाड्यामध्ये जरी सवलत दिलेली असेल, जी तात्काळ सेवा दिली जाते, तात्काळ तिकीटं खरेदी केली जातात, त्याच्यामध्ये सेवा दिली जात नाही. त्यासाठी राज्य संघटनेला आणि राष्ट्रीय संघटनेला प्रयत्न करावे लागतील. ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भामध्ये 3 दिवस महत्वाचे असतात. 16 जूनच्या संदर्भामध्ये छळ प्रतिबंध दिवस म्हणून वापरला जातो, मानला जातो. महिलांनी बसून घ्या कृपया. त्या पुढच्या बाजूला ज्या महिला आहेत ना, 16 जूनला छळ प्रतिबंध दिवस पाळला जातो. 22 सप्टेंबरला अल्झायमर दिवस पाळला जातो आणि 1 ऑक्टोबरला जागतिक हृदय दिन पाळला जातो. अशा प्रकारचे हे 3 दिवस ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ पाळले जावेत, साजरे करण्यात यावेत, अशा प्रकारे शासनाचा एक GR आहे. आणि जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण विभाग जो जिल्ह्याचा आहे ते अशा प्रकारचे दिवस पाळतात, सेलिब्रेट करतात, कार्यक्रम करतात, ज्येष्ठांचा सन्मान करतात, सत्कार करतात. त्यासाठी आपल्या जिल्ह्यातील जे जिल्हाधिकारी आहेत आणि समाज कल्याण अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण संपर्क कृपया साधावा. या बऱ्याचशा सवलती आहेत, या सवलती आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यामुळं नाना इंगळेने बऱ्याचशा गोष्टीची पुस्तकं आपल्याला दिलेली आहेत. या 8-10 पुस्तकामध्ये या सगळ्या सवलती आपल्याला दिसून येतील. ज्येष्ठ नागरिक चळवळ भाग 1, 2, 3, 4 ज्येष्ठ नागरिकांच्या सवलती, ही पुस्तकं जर आपण पाहिली तर बऱ्याचशा या सवलती आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतील. रेल्वे संदर्भात नाही, त्याची जाणीव आपण केली पाहिजे. दगड मोर्चा नव्हे, उपोषणानं बऱ्याचशा गोष्टी या सोप्या होतील. ज्येष्ठ नागरिकांची जागृती झालेली आहे. या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण एकत्रित राहिलं पाहिजे, संघटित राहिलं पाहिजे आणि गांधी पद्धतीने सहकार्याने जर मोर्चा कलेक्टरांच्याकडे नेला तर बऱ्याचशा गोष्टी या सोप्या होतील. खासदार फंड आणि आमदार फंडाच्या संदर्भामध्ये तुम्ही तिथपर्यंत गेल्यानंतर त्याच्या आमदार फंडातला वैयक्तिक निधी असेल किंवा आमदार फंडातूनही तुम्ही बऱ्याचशा गोष्टी या सोप्या करून घेऊ शकतील. या संदर्भामध्ये काही जर आपल्याला माहिती हवी असेल, मी डॉक्टर मानसिंग जगताप, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर विभाग, कृपया संपर्क साधावा. संयोजकांनी दिलेल्या संधीबद्दल धन्यवाद. कासकेडकर सविस्तर संधी दिली, सहकार्य दिलं, धन्यवाद. धन्यवाद जगताप साहेब. ज्येष्ठांसाठीच्या अनेक योजनांची माहिती त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहेच. आता मला वाटतं सगळ्यांनाच ओव्हरडोस होतोय, पण आता आजचे शेवटचे वक्ते आहेत आपले चोपड्याहून आलेले श्रीयुत रंगराव पाटील. नंतर आजच्या अध्यक्षांचं एक 5 मिनिटाचं छोटंसं भाषण होईल आणि जो आपला मेंदू केव्हाचा थकला आहे बौद्धिक मेजवानी मिळून त्याला एक आपण सांस्कृतिक कार्यक्रमाने त्या मेंदूला आपल्याला सगळा शीण जो आहे, थकवा आहे, तो जाणार आहे. पण त्याच्या आधी एक डोस घ्यायचा आहे आपल्याला बौद्धिक मेजवानीचा. तर मी चोपड्याच्या रंगराव पाटलांना विनंती करते की त्यांनी शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या संदर्भात आधीच शॉर्ट बट स्वीट. अगोदर आपल्याला वयाचा दाखला लागतो. वयाचा दाखला जे शिकलेले आहेत त्यांचा मिळतो, जे शिकलेले नाहीत त्यांचा जन्म दाखला मिळतो आणि जे अशिक्षित आहेत
त्यांच्या वयाचा दाखलाच मिळत नाही, मग त्यांना शासनाचा लाभ मिळत नाही. पण त्याला एक पर्याय आहे. वयाच्या दाखल्यासाठी आपण शिरसट आपल्या जन्मगावी तहसीलदार साहेबांकडे रितसर अर्ज द्यायचा. साहेब माझा नाचा या गावी जन्म झालेला आहे, त्या गाव तसा अर्ज घेऊन ते तहसीलदार साहेब त्या आपल्या रेकॉर्डमध्ये बघतात आणि त्या रेकॉर्डमधून आपला जन्माचा दाखला निवडून घेतात. जन्माचा दाखला रेकॉर्डला न सापडल्यास तहसीलदार साहेब आपल्याला दाखला देतात की बाबा यांची जन्माची नोंद सापडत नाही. मग आपण ते नोंद आपल्या ताब्यात घ्यायची. शिरसट आपल्या सिव्हिल सर्जनकडे जायचं, तिथून 2 फोटो घ्यायचे, आपलं मतदान कार्ड, आधार कार्ड हे झेरॉक्सची दाखल्याची झेरॉक्स जोडायची आणि सिव्हिल सर्जन साहेबांचा जन्माचा दाखला घ्यायचा. दुसरं सदर झेरॉक्स कार्ड बोर्ड घ्यायचं. ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन महाशय ग्रामविकास अधिकाऱ्यांजवळून आपल्या कुटुंबाचं सर्वे झालेला असतो, त्या सर्वेचं कुटुंबपत्र घ्या. काही जनतेला कुटुंबपत्र काय आहे ते माहिती नाही. कुटुंबपत्र म्हणजे हे असं असतं की तुमच्या घरात लोक किती, काय व्यवसाय करा, काय नाही, हे संपूर्ण आपली जनगणना असते. हे कुटुंबपत्रक आपल्याला ग्राम विकास अधिकारी देतील. हे घेऊन त्यानंतर आपण त्या कुटुंबात किती गुण आहेत, जर तुम्हाला 20 गुणच्या आत असतील तर तुम्ही दारिद्र्य येत आहेत, 20 गुणच्या पुढे असतील तर तुम्ही दारिद्र्य येत नाही. तसा हा दाखला घ्यायचा. तुम्ही दारिद्र्यात आहेत की नाही हा दाखला घ्यायचा. तिसरं महाशय तलाठी आपणकडे जायचं. तलाठी आपणला विनंती करायचं, आप्पा माझ्याजवळ फक्त 2 एकर जमीन आहे, मला राहायला घर पेरायला शेत फक्त 2 एकर जमीन आहे, मुले आहेत पण नोकरीला नाहीत, मजुरी करतात. तलाठी आपण नम्रतेने आपल्याला 21 वर्षाचा दाखला देतो. अशी कोणी बिव घालू नका. तलाठी आप्पा उत्पन्नाचा दाखला घेत नाहीत, ही अफवा आहे. तलाठी आप्पा प्रत्येकाला 21,000 दाखला देतोच. फक्त तुम्ही विनंती करा. आपले लोक विनंती करत नाही, कालांतर करतात. मी पुढारी आहे, मी अमुक आहे म्हणून तलाठी आप्पा आपल्याला 35,000चा दाखला देतात. विनंती करा. नमेशो बारी बरे तुम्ही नमलात पाहिजे तर तलाट्यांना तुमची विनंती मान्य करायला लागते. तुम्हाला 21,000चा दाखला द्यावा लागतो. नाही, तलाठी आप्पा मुळेच पैसे मागत नाहीत. हे आपले एजंट राहतात. तलाठी आप्पा पैसे घेत नाही. आपलेच मुलं असतात ते, त्यांना समृद्धी आहे आपली, आपला वडील आहे, आपला आजोबा आहे, ते पैसे घेत नाहीत. त्यांना फक्त विनंती करायची, आप्पा मला असं करायचं आहे, श्रावणबाळमध्ये प्रकरण करायचं आहे, किंवा मला असं इंदिरा गांधीचे प्रकरण करायचं आहे, विधवाचं प्रकरण करायचं आहे, त्यांना समजून घ्यावा. ते आपल्याला असं कागद देतील. ज्याच्याकडे 3 एकर जमीन आहे त्याला सुद्धा तलाठी आप्पा 21,000चा दाखला देतात. ते तलाठी आप्पांचा दाखला दिलेला घेऊन त्या दाखल्याची झेरॉक्स प्रत आपल्याकडे ठेवायची. त्यानंतर ओरिजिनल दाखला, रहिवासी दाखला तलाठी आप्पांचा, तो सीधा आपल्या तहसीलदार साहेबांकडे जमा करायचा. जमा करताना आधार कार्ड, रेशन कार्ड जोडून सेतूमध्ये जमा करायचा. तहसीलदार साहेब आपल्याला 21,000चा दाखला देते. चोपड्या तालुक्यात मी 8,972 लोकांना अनुदान मिळवून दिलेलं आहे. का मिळून दिलेलं आहे की कागदपत्रांची पूर्तता. कागदपत्रांमध्ये एकही कागद अपूर्ण झाला तर आपलं प्रकरण नापास होतं. नापास झालं म्हणजे सदर वयोवृद्ध माणूस आपल्याला आशीर्वाद वाईट देतो, तो पैसे खाऊन गेला, बुडवून गेला असे आशीर्वाद देते. म्हणून मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षांनो, तुम्हाला काही अडचण असेल माझा नंबर घ्या, अर्ध्या रात्री फोन करा. कोणता अधिकारी कागद देत नाही, मला फोन करा, मी तुम्हाला 21,000चा दाखला देईन आणि प्रकरण मंजूर करून देईन. नंबर घ्या माझा. पत्ता घ्या माझा. महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ महासंघ बेस्कॉम संलग्नित ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था, मुक्काम गलवाडे, पोस्ट आतेड, बुद्रुक, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव.
अध्यक्ष रंगरावांना मोबाईल नंबर घ्या. हो, मोबाईल नंबर घ्या. 83 78 93 63 20. त्र्याऐंशी 78 93 63 20. आपण मार्गदर्शनाचा बोध घेण्यासाठी लांबून एवढ्या उन्हातान्हात आलात, मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी आपले स्वागत करतो. तर चला घरी जाऊया. प्रत्येक गावी प्रत्येक वाड्यात ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्र श्री रंगराव पाटील यांनी ही शासकीय योजना ज्या आहेत किंवा शासकीय सवलती कशा मिळवायला आहे ह्याच्याबद्दलची माहिती त्यांनी खूप छान दिली. ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की अनेक ठिकाणी योग्य व्यक्तीला सवलती मिळत नाही, सवलतीचा लाभ मिळत नाही. याचं एक मुख्य कारण म्हणजे असं की त्या भागातल्या किंवा त्या गावातल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा शासकीय सवलतींची माहिती नसते. श्री रंगराव पाटील यांनी जी माहिती दिली त्याच्याप्रमाणे त्यांच्याकडे जे अर्ज आलेले आहे त्या अर्ज येतात त्या सर्वांना नियमाप्रमाणे सवलती मिळतात. ह्याचं एक उत्तम उदाहरण मी देऊ शकतो. मराठवाडा विभागामध्ये परळी वैजनाथ येथे अब्दुल बासित नावाचा एक संघाचा अध्यक्ष आहे. त्याला भेटलो होतो मी आणि त्यांनी सांगितलं की आमच्या समाजाच्या लोकांना गरिबी रेषेच्या खाली जे लोक आहेत त्यांना शासकीय सवलती आम्ही मिळवून देतो. त्या संघाचं मुख्य काम हेच आहे की जे पात्र व्यक्ती आहेत त्यांना शासकीय सवलती मिळवून देणं. आणि अब्दुल बसीत कदाचित आपल्याला माहीत असेल, DK पाटलांना सुद्धा माहीत असेल की त्या माणसाने पहिल्यांदा सर्व शासकीय सवलतीचा अभ्यास केला. कोणत्या सवलती कोणाला कशा मिळतील, कोणतं फॉर्म आहे, कसा अर्ज करायचा, कोणाकडे अर्ज करायचा याची संपूर्ण माहिती मिळवून दिली. आणि त्याने एक 4-5 वर्षापूर्वीची एक गोष्ट आहे, त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे आम्ही जे अर्ज देतो योग्य अधिकाऱ्याकडे नगरपालिकेची धोरणाची एक प्रत दिली तर ते म्हणजे ठीक आहे, मुंबई महानगरपालिकेला शक्य आहे, आमच्या नांदेड महानगरपालिकेला हे शक्य नाही आहे, पण जेवढं काही शक्य असेल तेवढं आम्ही ज्येष्ठांकरता अवश्य करू. आणि त्यावेळेस एक ज्येष्ठ नागरिक भवन सुद्धा स्थापन झालं होतं, त्याचं उद्घाटन झालं होतं. पण ज्या सुविधा मुंबईला मिळतात त्या नांदेडला मिळू शकणार नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की आपल्या प्रयत्नांमुळे त्या भागामध्ये ज्येष्ठांकरता काही सवलती आपण अंमलबजावणी करता आपण एक माध्यम असू शकतो. आणि म्हणून आमचा असा प्रयत्न आहे, आमचं असं म्हणणं आहे की प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पहिली गोष्ट करावी म्हणजे जेवढ्या शासनाच्या सवलती आपल्या राज्यामधल्या महाराष्ट्राच्या जेवढ्या शासनाच्या सवलती आहेत त्याचा अभ्यास करावा, कोणत्या सवलती आहेत आणि त्याप्रमाणे योग्य व्यक्तीला देण्यास मदत करावी. एक छोटंसं उदाहरण की आपण गरिबी रेषेच्या खालच्या लोकांचा नेहमी उल्लेख करतो BPLच्या ह्याच्यात. अनंतराव घोलप इथे असतील कदाचित. त्यांच्या प्रयत्नांमुळे नाशिक जिल्ह्यातल्या एका खेडेगावी BPLची जी यादी होती त्या BPLच्या यादीमध्ये असे काही नावं होती की ज्यांच्याकडे 1 किंवा 2 ट्रॅक्टर होते. आता तुम्ही विचार करा की ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे त्याचं नाव BPL यादीमध्ये कसं असू शकतो. पण हे शक्य झालं ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या जागरूकतेमुळे. आणि म्हणून मी म्हणतो की शासकीय योजनांची अंमलबजावणी जर आपल्याला करायची असेल तर आपण म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघ आणि त्याचे पदाधिकारी हे उत्तम माध्यम असू शकतात आणि होऊ शकतात आणि त्यांनी व्हावं ही अशी माझी अपेक्षा आहे आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. राज्य शासन आहे, एका राज्यामध्ये जी सवलत दिली जाते तीच सवलत दुसऱ्या राज्यांनी सुद्धा द्यावी हे आपला आग्रह नाही. परंतु प्रत्येक राज्याने STच्या सवलतीमध्ये त्यांच्या राज्याच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे सवलत द्यावी याचा आपण आग्रह निश्चित करू शकतो. दुसरी गोष्ट आपले जे राज्य शासन आहे, केंद्र शासन, राज्य शासन किंवा स्थानिक शासन हे लोक कल्याणकारी राज्य आहे. लोकांच्या कल्याणासाठी ते झटणारं राज्य आहे. आणि त्याकरता ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्याने सतत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींशी संपर्क ठेवावा, आपल्या सभांमध्ये त्यांना बोलवावं, आपल्या ज्या मागण्या म्हणत नाही
परंतु शासनाचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य त्यांनी योग्य वेळी पूर्ण करावं ह्याची कान उघडणी आपण निश्चित रूपे करू शकतो आणि ती आपण ते करावी. प्रत्येक वेळेस ज्येष्ठ नागरिक संघाचं मागणी पत्र आम्हाला हे द्या, आम्हाला ते द्या, याची काही गरज नाहीये. परंतु शासनाने म्हणजे केंद्र असो किंवा राज्य असो किंवा स्थानिक शासन असो त्याचं जे काही कर्तव्य आहे, घटनेप्रमाणे जे कर्तव्य आहे ते त्यांनी पूर्ण करावं ही मागणी आपण निश्चित रूपे करू शकतो आणि ती आपण निश्चित रूपे करावी. अनेक गोष्टी सर्वात शेवटी एवढं मी सांगू इच्छितो की शासनाच्या ज्या काही यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत. या सत्राचे वक्ते कोल्हापूरहून आलेले श्री मानसिंगरावजी जगताप. सांस्कृतिक कार्यक्रम आहे बरं का, चहानंतर लगेच मानसिंगजी जगताप यांचा सत्कार करतायत फेसकॉमचे अध्यक्ष श्री डी.टी. चौधरी साहेब. आणि यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत चोपड्याहून आलेले रंगराव दादा पाटील. आणखी पुढचे सत्कार मूर्ती आहेत चोपड्याहून आलेले दादासाहेब रंगरावजी पाटील. चहा घेऊन लगेच यायचं आहे. एक 5 मिनिटात सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होणार आहे, तर लगेच सगळ्यांनी हॉलमध्ये येऊन बसायचंय. रंगराव पाटलांचा सत्कार होतोय. हे रंगराव पाटील धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा यामध्ये गावोगावी फिरतात आणि लोकांचे फॉर्म भरून मामलेदारकडे ते रवाना करतात. आणि अनेक लोकांना मगाशी त्यांनी सांगितलं किती लोकांना त्याने सवलती मिळून दिल्या. 8,700 लोकांना त्यांचे फॉर्म भरून. आणि गरीब आहेत, नादार आहेत, निराधार आहेत, त्यांना पेन्शन त्यांनी मिळवून दिलं. म्हणून मी त्यांना मुद्दाम पाचारण केलं, मी या ठिकाणी या सांगा. आणि त्या पद्धतीने त्यांनी ते काम सुरू ठेवलंय. आपण आता 5 मिनिटाचा ब्रेक आहे. लगेच या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होतो आहे. विरंगुळा यामध्ये आराधना करूया. गणेश वंदना घेऊन येत आहेत सौ सोनाली सोनार मॅडम, शहादा नृत्य क्लासिकल डान्स. गणेश वंदना पाहूया. गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुदैव सदाराध्याय
गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि सर्वराजाय गन्धाय सर्वगानश्रवणप्रणयिने ग्रन्थगीताय ग्रन्थगीयाय ग्रन्थान्तरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे गेयचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते गायकाधीनविग्रहाय गङ्गाजलप्रणयवते गौरीस्तनन्दनाय गौरीहृदयनन्दनाय गौरभानुसुताय गौरीगणेश्वराय गौरीप्रणयाय गौरीप्रवणाय गौरभावाय धीमहि गोसहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि टाळ्यांच्या गडगडात आपल्या चिमुकल्यांचं आपण स्वागत करणार आहोत. अतिशय सुंदर पद्धतीने गणेश वंदना सादर केली आहे. तारा आणि ज्येष्ठ महिला संघ यांच्या सुनंदा खैरनार यांनी यायचे स्टेजवरती. याच्यानंतर पुढचा कार्यक्रम मी सावली ग्रुपला बोलवते. सावली ग्रुपने तयार राहायचं याच्यानंतर. मी गैथून सासरवाडी आम्ही गैथून सासरवाडी तटली गम्मत गम्मत ऐकना भारी तटली गम्मत ऐकना भारी तथाय नुला मन सासरा दौडत तथाय नुला मन सासरा दौडत माल देखताच दिधाना राम राम ठोकी माल देखताच दिधाना राम राम ठोकी मी ते गैथून सासरवा. आधुनिक करत आहेत सावली ग्रुप. चला चला बंद करायचंय. ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा
सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो नमो माय बापा गुरु कृपालना तोडिया बंधना माया मोहा मोह जाळ माझे कोण निरशील तुझ वीण दयाळा सद्गुरु राया तुझ नमो 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 ओंकार स्वरूपा सद्गुरु हे सर्व लोक जे ते 60च्या वयोगट 60च्या वरती लोक आहे आणि ते रोज योगा करतात, त्यामुळे त्यांची सर्व तब्येत चांगली आहे, ते सगळे स्वस्थ आहे आणि निरोगी पण आहे. तर आमचं फक्त एवढंच सांगायचं उद्देश आहे की सगळ्यांनी योगा करा आणि निरोगी राहा, योग करा आणि निरोगी राहा. ऐगिरि नन्दिनि नन्दित मेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवर विन्ध्य शिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेशिति कण्ठ कुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूतिकृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते धनुजनिरोषिणि दुर्मदशोषिणि दुर्मुनिरोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐशतखण्ड विखण्डित रुण्ड निकुण्डित शुण्ड गजाधिपते रिपुगज गण्ड विदारण चण्ड पराक्रम शुण्ड मृगाधिपते निज भुज दण्ड निपातित खण्ड विपातित मुण्ड भटाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कमलदलामल कोमल कान्ति कलाकलितामल भाललते सकल विलास कलानिलय क्रमकेलि चलत्कलहंसकुले अलिकुल सङ्कुल कुवलय मण्डल मौलि मिलद्बकुलालिकुले जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते रम्यकपर्दिनि शैलसुते रम्यकपर्दिनि शैलसुते तिघी महिला राणी सईबाई महिला संघ आम्ही पाळणा म्हणत आहोत. शिवाजी
शिवाजी महाराजांचं किती बोललं तरी अपूर्णच राहतं आणि कोड कौतुकाने किती बी हे केलं तरी अपूर्णच राहतं. पहिल्या दिवशी राजा दरबारी आला वंशाला असा केतरी, बाळ शिवाजी पहिल्या अवतारी, जो बाळा जो जो रे जो, बाळ शिवाजी पहिल्या अवतारी, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी झाला मंदिरी, केली आरास नाना परी, नाऊ घाली ती दासी सुंदरी, जो बाळा जो जो रे जो, नाऊ घाली ती दासी सुंदरी, जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी वाजली घंटा, साऱ्या नगरात आनंद मोठा, उठा बायानो सुंठोडा वाटा, जो बाळा जो जो रे जो, सेनापती लष्करी फौजा, जो बाळा जो जो रे जो. 16व्या दिवशी सोळावा केला, रामदास स्वामी विद्या बोलिला, धन्य शिवाजीचा पाळणा गाईला, जो बाळा जो जो रे जो, धन्य शिवाजीचा पाळणा गाईला, जो बाळा जो जो रे जो, धन्य शिवाजीचा पाळणा गाईला, जो बाळा जो जो रे जो. माहिती का त्या आपल्या अगोदर आपण पूर्वी जसं कशी ते वैदू लोकांच्या बायका यायच्या बघा, सुया घे रामण घे, असं त्या कुलकर्णी ताई भारूड सादर करणार आहे. तर कृपा करून आपण शांततेने तेवढे भारूड ऐकून घ्यावे एवढी माझी विनंती. मनी घे घे ग बय्यो, घ्या दादानो मनी घ्या दृष्ट मनी घ्या, तुमच्या नातूसाठी दृष्ट मनी घेऊन जा. बांगड्या घ्या सुनेसाठी, पोरीसाठी माळा घ्या मोत्याच्या, फणी घ्या, माझी विक्री करा बाबानो. ज्येष्ठ नागरिक संघामध्ये मी मुद्दाम आली आहे बरं का, कारण भरपूर पुंजी असते बघा ज्येष्ठ नागरिक संघात, आणि हा माझ्या गाठोड्यात म्हणाल ना तर 4 युगांची पुंजी आहे बघा. राम नामाची औषधी आहे बघा, राम नामाची औषधी घ्या तर आजारच होणार नाही, अशी औषधी जे नाथ महाराज